मी तुम्हाला दाखवणार आहे एकेकाळचा असा महाराष्ट्र जेव्हा काँग्रेसचे मुख्यमंत्री सावरकरांचं कौतुक करत होते तर त्यांच्या विरोधी पक्षात असलेले किंवा विरोधी असलेले बाळासाहेब ठाकरे हे मणिशंकर अय्यरच्या अंदमानातील सावरकरांच्या काव्यपंक्ती हटवण्यावरून जोडे मारो आंदोलन करत होते। ही दोन्ही दृश्य बघा, शरद पवारांचं आपण ऐकूया। त्यांनी या क्षेत्रामध्ये जी केलेली कामगिरी आहे तिचं एक इतिहासामध्ये वेगळं अशा प्रकारचं स्थान आहे। तो लोकमान्यांच्या आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये जो चाललेला जंग होता त्याला एक मोलाची शक्ती देण्याच्या संदर्भातलं काम सावरकरांच्या विचारसरणीमधून, सशस्त्र क्रांतीच्या विचारसरणीमधून निश्चितपणाने झालं। ही गोष्ट तुम्हाला मला आज या ठिकाणी मान्य करावी लागेल। हिंदुत्वाच्या संदर्भातलं व्यापक चित्र त्यांनी समाजाच्या समोर मांडलेलं होतं। हिंदुत्व याचा अर्थ तो काहीतरी मर्यादित धर्मापुरता अशा प्रकारची भूमिका त्यांनी व्यक्तीची सुद्धा मनापुढे मांडली नाही। संपूर्ण या भूमीचा निष्ठा ठेवणारा जो कोणी भारतप्रेमी असेल तो खऱ्या अर्थाचा हिंदुत्ववादी आहे, अशा प्रकारची एक नवीन व्याख्या त्या काळामध्ये स्वातंत्र्यवीरांनी आपल्या सगळ्यांच्या समोर दिलेली होती। विज्ञानाचा स्वीकार करूनच आपण पुढे गेलं पाहिजे। विज्ञानाचा आधुनिक तंत्राचा स्वीकार न करता हा देश आपण शक्तिशाली बनवू शकणार नाही, ही अत्यंत स्पष्टपणानं आणि ठोसपणानं भूमिका संपूर्ण समाजामध्ये मांडण्याच्यासाठी जे कोणी पुढाकार घेतलेला असेल त्याच्यामध्ये सावरकरांचं स्थान अत्यंत वरचं होतं। हे जर मी या ठिकाणी सांगितलं तर त्यामध्ये इतकीची सुद्धा अतिशयोक्ती होणार नाही। सावरकर खऱ्या अर्थानं तेव्हा एकेकाळी महाराष्ट्र असा होता की ज्यावेळी शरद पवार जर का पुरोगाम्यांचं सर्वोच्च नेतृत्व शरद पवार महाराष्ट्रातले मानले तर ते कौतुक करत होते सावरकरांचं, आणि हिंदुत्व असलेले शिवसेनेचे ठाकरे मणिशंकर अय्यरांना जोडे मारो आंदोलन करत होते। विचार करत नव्हते की आपण आघाडीत आहोत का, काँग्रेसबरोबर आपले संबंध कसे आहेत, भविष्यात आपण त्यांच्या राष्ट्रपतींना पाठिंबा देणार आहोत वगैरे असा काही राजकीय विचार नव्हता। आता मात्र ज्याचं त्याचं राजकारण आहे।